कोरोनाचा उद्रेक जगभरातल्या शेकडो देशापर्यंत पोहोचला आणि त्याचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झाला. तसा तो भारतावरही झाल्याचं आपण पाहिलंच आहे. पण देश जेव्हा कोरोनातून उभारी घेत होता आणि शेअर बाजारातील गुंतवणूकदार मोठ्या संधीची वाट पाहत असतानाच रेस्टॉरंट चेन बार्बिक्यू नेशननं आपला आयपीओ लॉन्च केला आणि बाजारात मोठा धुमाकूळ घातला. आता तुम्ही म्हणाल की हे आयपीओ म्हणजे काय असतं, तर सांगतो. जेव्हा एखादी खासगी कंपनी पहिल्यांदा जनतेला शेअर्स विकते तेव्हा या प्रक्रियेला इनिशियल पब्लिक ऑफरिंग, थोडक्यात आयपीओ म्हणून ओळखलं जातं. थोडंसं डोक्यावरून गेलं ना, आणखी सोपं करून सांगतो. आयपीओ म्हणजे कंपनीची मालकी खासगी मालकीपासून सार्वजनिक मालकीकडे जाणं. त्या प्रक्रियेला आयपीओ किंवा सार्वजनिक जाणं असंही मानतात. कंपन्या सामान्यतः कर्ज फेडण्यासाठी, कंपनीचा विस्तार करण्यासाठी, त्यांचे सार्वजनिक प्रोफाईल वाढवण्यासाठी किंवा कंपनीच्या अंतर्गत कंपन्यांना त्यांच्या होल्डिंग्समध्ये विविधता आणण्यासाठी आयपीओ जारी करतात. पण काही वेळा यापेक्षा वेगळी कारणंही असू शकतात. बर, आता आपण पुन्हा आपल्या ट्रॅकवर येऊया. बार्बिक्यू नेशन ही देशातील पहिली अशी रेस्टॉरंट चेन होती की ज्यामध्ये लाईव्ह ग्रिल बुफे कन्सेप्ट ग्राहकांच्या टेबलवर सादर केली. आता तुम्ही म्हणाल की ही लाईव्ह ग्रिल बुफे कन्सेप्ट म्हणजे काय असतं, तर थांबा सांगतो. तुम्ही रेस्टॉरंट हॉटेलमध्ये गेला असाल, त्यावेळी तुम्हाला ऑर्डर दिल्यानंतर पदार्थ तयार करून तुमच्या टेबलवर आणून दिले जातात. पण लाईव्ह ग्रिल बुफे कन्सेप्ट मध्ये ठराविक पैशांमध्ये आपल्या टेबलवर अगोदरच भरपेट जेवणाची तयारी करून ठेवली जाते. आता बुफे पद्धत तर तुम्ही अनेक ठिकाणी पाहिलीच असेल. मोठमोठ्या लग्न समारंभांमध्ये एका टेबलावर सर्व पदार्थ ठेवलेले असतात आणि सर्वजण आपल्याला पाहिजे ते पदार्थ घेतात. पण इथं तुम्हाला वाढण्यासाठी कोणी देत नाही, ते आपलंच आपल्याला वाढून घ्यावं लागतं. पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे येऊया. मार्च 2021 मध्ये बार्बिक्यू नेशननं आपला आयपीओ ₹500 प्रति शेअर्सच्या दरानं मोठ्या धूमधडाक्यात लॉन्च केला आणि जसा आयपीओ लॉन्च झाला तसा मार्केटमध्ये धुमाकूळच घातला. या शेअर्सची खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची एकच झुंबड पडली आणि तब्बल 6 पट ओव्हर सबस्क्राईब झाला. थोडक्यात काय, तर आयपीओ मध्ये जेवढे शेअर्स उपलब्ध करून दिले त्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी स्वारस्य दाखवलं गेलं आणि पुढे काही दिवसांमध्येच बार्बिक्यू नेशनच्या शेअर्सनं धुमाकूळ घातला की नोव्हेंबर 2021 मध्ये हा शेअर्स ₹1946 शिखरावर पोहोचला. हा शेअर तब्बल 290% वाढला. तज्ञांनी सांगितलं होतं की हा मल्टीबॅगर होऊ शकतोय. शेअर बाजार तज्ञांनी हे सुद्धा सांगितलं की बार्बिक्यू नेशन सुद्धा डॉमिनोज किंवा मॅकडॉनल्ड सारखी ग्रोथ करेल. तसं पाहिलं तर शेअर बाजार तज्ञांची भविष्यवाणी खरी ठरली होती. कारण 2021 ते 2024 पर्यंत बार्बिक्यू नेशनची टोटल इन्कम 507 कोटी रुपयांवरून 1255 कोटी रुपयांवर पोहोचली होती. त्याच्या कमाईत 150% वाढ झाली. येणारा पैसा पाहून कंपनीने अनेक शहरांमध्ये आपले रेस्टॉरंट सुरू केले आणि आपल्या कंपनीचा विस्तार करायला सुरुवात केली. हे सगळं पाहून असं वाटत होतं की बार्बिक्यू नेशन अनेक यशाची शिखरं पार करेल. पण आत्ताच्या घडीला तसं होताना दिसत नाहीये. आत्ताच्या घडीला बार्बिक्यू नेशनचा शेअर आपल्या ऑल टाइम हायच्या जवळपास 80% पडलाय आणि ज्या गुंतवणूकदारांनी मोठ्या किमतीवर शेअर्सची खरेदी केली होती त्यांचं मोठं नुकसान देखील झालंय. काही वर्षांपूर्वी हॉटेल रेस्टॉरंटच्या क्षेत्रात काही ठराविक लोकांची चलती होती, पण आता मात्र या क्षेत्रात अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी एंट्री केली. त्यातलीच एक कंपनी म्हणजे बार्बिक्यू नेशन. काही वर्षात झटपट जेवण पुरवणाऱ्या हॉटेलची मागणी चांगलीच वाढल्याचं दिसतंय. पण दुसरीकडे बार्बिक्यू नेशनचे शेअर्स पडण्यामागे इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार रेस्टॉरंट चालवण्यासाठी लागणारा मोठा खर्च आणि त्याच्या बिझनेस मॉडेलच जबाबदार धरले. देशात कॅज्युअल डायनिंगची वाढती मागणी लक्षात घेऊन काही कंपन्या देखील या क्षेत्रात आपलं नशीब आजमावताना दिसत आहे. त्यात ॲब्सोल्यूट बार्बिक्यू, चिलीज, ऑलिव्ह बार अँड किचन यासारखे रेस्टॉरंट ब्रँड भारताकडे वळताना दिसत आहेत. पण बार्बिक्यू नेशनच्या आड कोण येतंय याबद्दल विचार केला तर मगाशी सांगितल्याप्रमाणे बुफे मॉडेल चांगलं काम करत असलं तरीही त्यामागे लागणारा खर्चही तगडा आहे. तर दुसरीकडे डॉमिनोज किंवा मॅकडॉनल्ड्स तसेच बहु मोमोज, बेहरूज बिर्याणी ब्लूज सारखे क्विक सर्व्हिस रेस्टॉरंटचं मागणी वाढताना दिसते किंवा लोकांना ते जास्त आवडू लागले. वाढत्या प्रतिस्पर्ध्यांमुळे आता या कंपन्यांना आपले दर देखील कमी करावे लागले. कोरोनापूर्वी
बार्बिक्यू नेशन मध्ये विकेंड बुफेची किंमत प्रति व्यक्ती 1300 रुपये अधिक जीएसटी होती. पण आज विकेंड बुफेची किंमत प्रति व्यक्ती 1000 रुपये अधिक जीएसटी झाली. तज्ज्ञांच्या मते भारतीयांची मानसिकता पाहिली तर त्यांना कमी पैशात जास्त मिळावं अशी आहे आणि बुफेची बिझनेस आयडिया आणि संकल्पना ही यामधूनच घेतली. तसं पाहिलं तर 2015 मध्ये बार्बिक्यू नेशनचे देशभरात 40 आउटलेट होते. 2021 पर्यंत कंपनीनं त्याची संख्या 164 केली. पण आता कंपनी हापकताना दिसते. 2024 पर्यंत कंपनीचं टार्गेट 300 पेक्षा जास्त रेस्टॉरंटचं होतं, पण ते काय पूर्ण झालं नाही. सध्या या कंपनीचे फक्त 226 रेस्टॉरंट आहेत. तसं पाहिलं तर कंपनीच्या रेव्हेन्यू मध्ये मोठी वाढ झाली आहे, पण दुसरीकडे त्याच्या खर्चातही यापेक्षा मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं आता बार्बिक्यू नेशनला फायद्यामध्ये राहणं कसोटीचं बनलंय. रेस्टॉरंटचं वाढतं भाडं, कर्मचाऱ्यांच्या पगारांचा खर्चही वाढतोय. तसंच कंपनीवर मोठं कर्जही आहे. 2024 पर्यंत बार्बिक्यू नेशनवर 500 कोटींपेक्षा जास्त कर्ज होतं. दुसरीकडे बार्बिक्यू नेशनच्या शेअर्सच्या किमतीचा विचार केला तर मंगळवारी हा शेअर 3.5% पडून 286 रुपयांवर ट्रेड करत आहे. त्यामुळं हा शेअर लिस्टिंग प्राइसच्या खूप कमी किमतीवर ट्रेड करतोय. तरी काही शेअर बाजार तज्ञांनी या शेअर्स पासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय. तसं पाहिलं तर बार्बिक्यू नेशनवरचं संकट हे काही संपूर्ण रेस्टॉरंट क्षेत्रावरचं संकट नाहीये. कंपनीचं बिझनेस मॉडेल आणि इतर काही कारण कंपनीची डोकेदुखी ठरतायत. तर मंडळी, बार्बिक्यू नेशनचं बिझनेस मॉडेल आणि रेस्टॉरंट क्षेत्राबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा. धन्यवाद.